कळत न कळत देवाचा उपवास धरलाय आणि तो व्रत आपल्याकडनं अचानक सुटला गेला, परंतु आपल्याला माहीत नाहीये आणि न कळत तो आपल्या विसर पडल्यामुळं किंवा कोणीतरी अचानक आपल्याला काहीतरी खाऊ घातल्यामुळे ते व्रत आपल्याकडून सुटले. आणि अशा वेळेस मनात स्थिती येते, ते नवरात्राचे 9 दिवसाचे उपवास असो किंवा कुणी महिनाभराचे उपवास धरतं, म्हणजे श्रावण मास पूर्ण पाळत असतं, तर मग हे व्रत खंडित झाल्यामुळे त्या व्यक्तीला खूप मोठी शंका पडत असते. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण हे आज जाणून घेणार आहोत की कळत न कळत कुठलीही गोष्ट आपल्या धर्मात झाली तर त्याला प्रायश्चित्त विधी असतो किंवा त्याला मान्य, म्हणजे एक दिवस वाढून आपण पुढचा तो व्रत करू शकतो. परंतु असं नाहीये की तो उपवास सुटला तर तो लागू होतो. तो व्रत लागू होत नाही, तो कळत असो किंवा न कळत असो. त्याऐवजी तुम्हाला एक उपवास वाढवून ठेवायचा असतो. जर नवरात्रीच्या दिवशी तुमचा एखाद्या दिवशी व्रत सुटला नवरात्र सुरू असताना, तर देवीचा दसरा झाल्यानंतर पौर्णिमेच्या दिवशीचा व्रत करता येतो. दसरा झाल्यानंतर आपल्याला देवीला 5 दिवस विश्राम असतं, तेव्हा नाही, तर पौर्णिमा झाल्यानंतर तुम्ही व्रत करू शकता. आणि जर महादेवाचं व्रत तुमचा सुटलाय श्रावण मास मधला, तर तो आपण एक दिवस वाढून देखील करू शकतो. एक उपवास सुटला तर एक दिवस वाढून, 2 व्रत सुटले तर 2 दिवस वाढवून करायचे असतात. त्याचसोबत 16 सोमवार सुरू असताना जर मासिक धर्म असेल आणि त्यावेळेस आपला व्रत जो आहे तो जी मोजणी असते त्याच्यामध्ये गणना केली जात नाही, त्यामुळे तो देखील व्रत जो आहे तो वाढवून केला जातो. जेवढे मासिक धर्म येतील तेव्हा आपल्याला पूजा केल्याशिवाय महादेवाची पूजा केल्याशिवाय 16 सोमवारचं व्रत हे मान्य होत नसतं. तेवढे सोमवार आपल्याला वाढवून करायचे असतात. ओम काली, जय भवानी.